वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स हा भाग कंप्लीट केला होता. तर या लेक्चरमध्ये आज आपल्याला ह्यूमन रिप्रोडक्शन हा भाग पाहायचा आहे. ह्यूमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. ह्यूमन्स हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड ही वापरत असतात. त्यांच्यामध्ये असेक्शुअल मेथड आपल्याला पाहायला मिळत नाही. The process of reproduction involves following steps: gametogenesis, gamete transfer, that is insemination, internal fertilization, then zygote formation, embryogenesis, gestation and parturition. बघा, स्टेप्स ह्या जवळपास प्लांट रिप्रोडक्शन सारख्याच आहेत. पहिली स्टेप आहे दॅट इज गॅमेटोजेनेसिस, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे तयार केले जातात. देन गॅमेट ट्रान्सफर, दॅट इज इनसेमायनेशन. गॅमेट हे ट्रान्सफर करणं आवश्यक आहे आणि त्या प्रोसिजरला इनसेमायनेशन असं म्हणतात. जसं आपण प्लांटमध्ये पाहतो की पॉलिनेशन इज द मेथड फॉर गॅमेट ट्रान्सफर, तशीच ह्युमन बिईंगमध्ये जी गॅमेट ट्रान्सफरची मेथड आहे दॅट इज कॉल्ड ॲज इनसेमायनेशन. देन इज इंटरनल फर्टिलायझेशन. ह्युमन्समध्ये फर्टिलायझेशन हा इंटरनल मेथडनी केलं जातं, दॅट इज ऑकरिंग इन द फिमेल बॉडी. देन झायगोट फॉर्मेशन. फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होईल आणि झायगोट तयार होतो. दॅट झायगोट इज डेव्हलप्ड इन टू एम्ब्रियो, दॅट इज एम्ब्रियोजेनेसिस. अँड जस्टेशन, एम्ब्रियोपासून टिल द पार्च्युरेशन, डिलेवरी होईपर्यंतचा जो काळ आहे त्याला म्हणलं जातं जस्टेशन. आणि शेवटची मेथड ज्यामध्ये बेबी हे फिमेल बॉडीच्या शरीराच्या बाहेर टाकले जातं, दॅट मेथड इज पार्च्युरेशन. दीज आर द व्हेरियस स्टेप्स ऑकरिंग इन द रिप्रोडक्टिव्ह फेज ऑफ ह्युमन्स. देन प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज गोनॅड्स. प्रायमरी सेक्स ऑर्गन्सला गोनॅड्स असं म्हणतात. इन मेल टेस्टिस अँड इन फिमेल ओव्हरी आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. म्हणजे मेल आणि फिमेल गोनॅड्स कोणते झाले? टेस्टिस आणि ओव्हरी आर गोनॅड्स. अँड देअर फंक्शन इज दे प्रोड्युसेस गॅमेट्स, दॅट इज स्पर्म्स बाय टेस्टिस अँड एग्ज बाय ओव्हरी. मेल गोनॅड टेस्टिसपासून स्पर्म्स तयार केले जातात, तर फिमेल गोनॅड ओव्हरीपासून एग्ज हे तयार केले जातात. Then secondary sex organs. The organs other than testis and ovary are secondary sex organs. गोनॅड्स आहेत जे टेस्टिस आणि ओव्हरी यांच्या व्यतिरिक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये भाग घेणारे जेवढे काही ऑर्गन्स आहेत त्यांना सेकंडरी सेक्स ऑर्गन्स असं म्हणतात. मेल अँड फिमेल्स कॅन बी डिफरन्शिएटेड बाय सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स अँड दे आर कॉल्ड ॲज सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. मेल आणि फिमेलमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार केले जातात त्यांना सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स असं म्हणतात. डायमॉर्फिक म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर पाहायला मिळतात. इन मेल्स प्रेझेन्स ऑफ बियर्ड, मुस्टॅक, हेअर्स ऑन द चेस्ट. बियर्ड अँड मुस्टॅक काय? हेअर्स ऑन द फेस, चेहऱ्यावरचे जे काही हेअर्स आहेत त्यांना बियर्ड आणि मुस्टॅक असं म्हणतात. तर हेअर्स ऑन द चेस्ट. Then body is muscular, enlarged larynx, that is known as Adam's apple. गळ्याच्या ठिकाणी लॅरिंग्सचा जो भाग आहे हा एलिव्हेटेड, उंच झालेला पाहायला मिळतो, त्याला ॲडम्स ॲपल असं म्हणतात. अँड दीज आर सम ऑफ द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन मेल. तर इन फिमेल डेव्हलप्ड ब्रेस्ट, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड ही पाहायला मिळते. ब्रॉड पेल्विस and high pitched voice, these are the secondary sexual characters in females. याशिवाय इम्युनिटी आणि हेल्थ या चॅप्टरमध्ये आपण ॲडोलसंट फेजमध्ये आणखी बरेचसे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेल आणि फिमेलमध्ये आपण पाहिले होते. देन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ गोनॅड्स, दॅट आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स, अँड इन मेल दे आर टेस्टिस. असेसरी डक्ट्स. असेसरी डक्ट्स जे आहेत म्हणजे ज्या टेस्टिसमध्ये तयार होणारे जे काही स्पर्म किंवा गॅमेट्स आहेत ते
पेनिसपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. जसं इथं पाहिलं फिगरमध्ये तर व्हासा इफ्रंटिया, व्हासा डिफ्रंटिया, त्यानंतर युरेथ्रा, ह्या ज्या डक्ट आहेत, ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहेत, दे आर द असेसरी, मदत करणाऱ्या डक्ट. ग्लँड्स, 3 ग्लँड आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, सेमायनल व्हेसिकल, प्रोस्टेट अँड बल्बो युरेथ्रल ग्लँड्स. अँड ऑल दिस स्ट्रक्चर दे फॉर्म एक्सटर्नल अँड इंटरनल जेनायटल ऑर्गन्स. आणि या सगळ्या स्ट्रक्चरचे मिळून जेनायटल ऑर्गन्स हे तयार केले जातात. एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स एकच आहे, दॅट इज पेनिस. आणि उरलेले जे काही ऑर्गन्स येतात दे ऑल आर इंटरनल जेनायटल ऑर्गन्स. So first we will start with testes. These are the gonads in male. These are paired structure, संख्या 2 आहे. These are mesodermal in origin. एम्ब्रियॉनिक ओरिजिनमध्ये हे मेझोडर्म या लेअरपासून तयार होतात. Their position is they are located in a pouch that is called as scrotum. आता स्क्रोटम हा जो भाग आहे हा लोअर ॲबडॉमेनची जी काही वॉल आहे ती खालच्या बाजूला एक्सटेंड होते थाय रिजनकडे आणि एक पाऊच किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर तयार करते ज्याला स्क्रोटम असं म्हणतात. अँड टेस्टिस आर प्रोटेक्टेड इन दॅट स्क्रोटल सॅक. ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ टेस्टिस डेव्हलप इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी अँड लॅटर दे डिसेंड थ्रू अ पॅसेज कॉल्ड ॲज इनवायनल कॅनल. अर्ली फिटल लाईफमध्ये टेस्टिस हे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये किडनीच्या खालच्या बाजूला तयार होतात आणि नंतर जशी ग्रोथ होते तशी ते इनवायनल कॅनलद्वारा थाय रिजनमधून स्क्रोटम या सॅकमध्ये पाठवले जात असतात. म्हणजे फिटल लाईफ म्हणजे जेव्हा मेल चाइल्ड हे त्याच्या आईच्या पोटात आहे तेव्हा टेस्टिस हे ऑर्गन्स ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये तयार होतात आणि साधारणतः 7व्या महिन्यामध्ये ते खालच्या बाजूला सरकतात विथ द हेल्प ऑफ इनवायनल कॅनल. राईट टेस्टिस हे राईट स्क्रोटल सॅकमध्ये डिसेंड करतात तर लेफ्ट टेस्टिस हे लेफ्ट स्क्रोटल सॅकमध्ये डिसेंड करतात किंवा खाली सरकतात. शेप टेस्टिस आर ओव्हल इन शेप, आकार ओव्हल आहे. अँड द साईज इज 4 to 5 सेंटीमीटर लॉंग, 2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड नियर अबाउट 3 सेंटीमीटर थिक स्ट्रक्चर्स आर. फिगर बघा, वरच्या बाजूला स्पर्मॅटिक कॉर्ड आहे ज्याच्याद्वारे ब्लड आणि ब्लड व्हेसल्स आणि नर्व्स ह्या आत येतात आणि त्यानंतर खालच्या बाजूचं गोलाकार स्ट्रक्चर म्हणजे टेस्टिस आहे की जे की नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्सपासून तयार झालेलं आहे. नाव हिस्टॉलॉजी बघू काय काय स्ट्रक्चर पाहायला मिळते. टेस्टिस इज कवर्ड बाय 3 लेयर्स. टेस्टिसवर 3 लेयरचं कव्हरिंग पाहायला मिळते. अँड द कव्हरिंग्स फ्रॉम आउटर टू इनर साईड आर ट्युनिका व्हजायनॅलिस, ट्युनिका अल्बुजेनिया आणि ट्युनिका व्हॅस्क्युलोसा ऑर व्हॅस्क्युलारिस. तर ट्युनिका व्हजायनॅलिस इट इज द आउटर मोस्ट कवर बट इट इज इनकम्प्लीट कवर. हे अर्धवटच असणारं कवर आहे. दॅट इज द कव्हरिंग ऑफ पेरिटोनियम, पेरिटोनियमपासून बनलेलं आहे. आता पेरिटोनियमचं कवर का आहे तर जेव्हा टेस्टिस हे तयार होतात तेव्हा ते ॲबडॉमिनल स्ट्रक्चर्स म्हणून तयार होतात जेव्हा त्याच्यावर पेरिटोनियमचं कवर असते. परंतु जेव्हा हे खाली सरकतात तेव्हा इनवायनल कॅनलमधून पेरिटोनियम हे सगळ्याच बाजूनी त्याला कव्हर करू शकत नाही आणि इनकम्प्लीट कव्हर तयार करते. अँड दॅट कव्हर इज नोन ॲज ट्युनिका व्हजायनॅलिस. देन इज द ट्युनिका अल्बुजेनिया. It is a complete cover and that is made up of collagenous connective tissue. Connective टिश्यूचं बनलेलं आहे. Then third one or the innermost is tunica vasculosa. It is innermost cover. It is thin membranous and vascular layer. एकदम पातळ लेअर आहे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स आहेत त्यामुळे हे स्ट्रक्चर कसं आहे व्हॅस्क्युलर आहे. टोटली ब्लड व्हेसल्सपासून तयार झालेलं आहे. Then tunica albuginea divides each testis into 200 to 300 testicular lobules. आता टेस्टिस हे जे भाग आहे ऑर्गन आहे तर ह्या ट्युनिका अल्बुजेनियामुळं या टेस्टिसमध्ये नंबर ऑफ लोब्युल्स हे पाडले जातात. अँड ईच लोब्यूल इज हॅविंग
highly coiled tubules, they are known as seminiferous tubules. पहिल्यांदा काय होईल, टेस्टिसचा भाग आहे त्यामध्ये छोटे छोटे लोब्युल्स पडतील आणि प्रत्येक लोब्युलमध्ये जसं आता आपण मागे फिगर पाहिली होती तर त्यामध्ये कॉइल्ड झालेले स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या भागांना सेमिनिफेरस ट्युब्युल्स असं म्हणतात. दीज सेमिनिफेरस ट्युब्युल्स आर लाइन्ड बाय, याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या सेल्स पाहायला मिळतात. पहिली जी आहे क्युबॉइडल जर्मिनल इपिथिलियम, एक लेअर आहे जर्मिनल इपिथिलियमचं आहे आणि ते कोणत्या प्रकारची इपिथिलियम आहे, क्युबॉइडल इपिथिलियम आहे. द जर्मिनल इपिथिलियल सेल्स दे अंडरगो गॅमेटोजेनेसिस टू फॉर्म स्पर्मॅटोझुआ. या जर्मिनल इपिथिलियम म्हणजे जर्म सेल तयार करण्याचं काम करतात, म्हणजेच हे गॅमेटोजेनेसिस फॉलो करतात आणि त्यांच्यापासून स्पर्मॅटोझुआ हे स्ट्रक्चर तयार होत असते. सेकंड आर फ्यू लार्जर pyramidal cells shaped cells are there, they are known as Sartori or sustentacular cells. They provide nutrition to the developing sperm. ह्यांचं काम म्हणजे स्पर्मचं न्यूट्रिशन करणं हे त्यांचं काम आहे. Various stages of spermatogenesis can be seen in the seminiferous tubule. Seminiferous tubuleचं जर आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिसच्या नंबर ऑफ स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ह्या पाहायला मिळतात. दे आर जर्मिनल इपिथेलियमला लागून असणारी जी डेव्हलपमेंटल स्टेज आहे दॅट इज नोन ॲज स्पर्मॅटोगोनियल सेल्स, ज्या डिप्लॉईड आहेत. त्यांच्यापासून तयार होतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, यासुद्धा डिप्लॉईड आहेत. नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स ज्या हॅप्लॉईड आहेत, स्पर्मॅटिड्स अगेन हॅप्लॉईड, अँड लास्ट त्यांच्यापासून स्पर्म हे स्ट्रक्चर तयार होते विच आर अल्सो हॅप्लॉईड. दीज आर नंबर ऑफ स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट इन द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे दॅट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म, मेल गॅमेट तयार होणे. इन बिटवीन सेमिनिफेरस ट्युब्युल्स देअर आर इंटरस्टिशियल सेल्स और लाइडिंग सेल्स. बघा फिगरमध्ये गोलाकार जो भाग आहे तो सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे, कारण कॉइल्ड स्ट्रक्चर आहे. यामध्ये आपल्याला दोन लेअर पाहायला मिळतात, जर्मिनल इपिथिलियम आणि सार्टोरी सेल्स. आता नावं देताना कसे द्यायचे आहेत बघा तुम्हाला. जर्मिनल इपिथिलियम जे जांभळ्या रंगाच्या सेल्स आहेत त्या आहेत सार्टोली सेल्स, आणि त्यांच्या शेजारी असणाऱ्या ज्या गोलाकार सेल आहेत ते आहे जर्मिनल इपिथिलियम. ओके, आणि त्यांच्यापासून स्पर्म्स हे तयार होत असतात. तर सार्टोली सेल्स दाखवल्या आहेत ज्या पिरॅमिडच्या आकाराच्या थोड्याशा उंच आकाराच्या आहेत आणि त्यांच्यावर टेल लाईक स्ट्रक्चर दाखवले आहेत, म्हणजे त्यामध्ये स्पर्म्स जे आहेत, स्पर्म बंडल आहेत, त्याच्यामुळे ते टेल लाईक स्ट्रक्चर दाखवलेले आहेत. शिवाय बेसमेंट मेम्ब्रेन हे नाव दिले सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये, तर ते बेसमेंट मेम्ब्रेन जर्मिनल इपिथिलियमला न देता बाहेरचं जे सर्कल तयार करणारी जी लेअर आहे त्याला नाव द्यायचं आहे. ओके, आणि इंटरस्टिशियल सेल्स ज्यांनाच लाइडिंग सेल्स असं म्हणतात त्या कुठं आहेत, दे आर प्रेझेंट इन बिटवीन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स, त्या ग्रुपमध्ये आहेत. अँड देअर फंक्शन इज दे सिक्रेट मेल सेक्स हॉर्मोन दॅट इज एंड्रोजन विच इज ऑल्सो नोन ॲज टेस्टेस्टेरॉन. बघा मग टेस्टिसच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला तीन प्रकारच्या सेल पाहायला मिळाल्या. दोन ज्या आहेत ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये आहेत, एक आहे जर्मिनल इपिथिलियम आणि दुसरी आहे सर्टोली सेल्स. यांचं काम काय आहे, जर्मिनल इपिथिलियम स्पर्म तयार करतात, सार्टोली सेल्स त्या स्पर्मचं न्यूट्रिशन करतात, आणि सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या बाहेर असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना इंटरस्टिशियल सेल्स किंवा लाइडिंग सेल्स म्हणायचं. अँड देअर फंक्शन इज प्रोडक्शन ऑफ मेल सेक्स हॉर्मोन दॅट इज एंड्रोजन किंवा टेस्टेस्टेरॉन हे तयार करणं. ओके, म्हणजे तीन प्रकारच्या सेल आणि त्या तिघांचेही कामं वेगवेगळे आहेत. हिअर आर सम क्वेश्चन्स अँड ड्रॉ द फिगर्स. गिव द नेम्स टू द फिगर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तिन्ही फिगर काढायच्यात.
पहिली जी फिगर आहे टेस्टिसची दॅट इज LS, लॉन्जिट्युडनल सेक्शन आहे. लॉन्जिट्युडनल म्हणजे उभा छेद आहे. आणि दुसरी जी फिगर होती TS, तो म्हणजे आडवा छेद आहे. दोघांमध्ये आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. त्याच्यामुळे नावं देताना केअरफुली द्या. अँड ओके, थँक्यू.